ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये खूपच छान असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता प्रियाची वाट लागणार आहे. प्रियाला असं वाटत असतं की आपण जग जिंकले. सगळ्यांना फसवणं किती चांगलं आहे, सगळ्यांना रडवणं किती आनंद देतं, हेच तर खरं आयुष्य आहे असं तिला वाटत असतं. पण शेवटीला नियतीने तिला तिच्या संपूर्ण गुन्ह्याची शिक्षा ही दिलेली असते. म्हणजे बघा प्रेक्षकांनो, दुसऱ्याला त्रास देताना, दुसऱ्याला रडवताना, दुसऱ्याला लुबाडताना हा विचार मनामध्ये येत नाही की त्या व्यक्तीला त्यावेळेला किती त्रास होत असेल. पण ज्या वेळेला स्वतःला त्रास भोगायची वेळ येते ना, तेव्हा मात्र प्रियाच्या अंगाला काटा येतो. मी जेलमध्ये कशी जाऊ, मी तिथे कशी राहू, त्या काल कोठडीमध्ये मी कशी राहू. पण जेव्हा तिने मधुभाऊंना तब्बल 1.5-2 वर्ष जेलमध्ये ठेवलं, ते सुद्धा म्हातारपणात, तेव्हा तिने त्यांच्या वयाचा विचार केला नाही. खोट्या इथे साक्ष देऊन तिने साक्षीला तर वाचवलं, पण इथे मधुभाऊंना मात्र जेलमध्येच ठेवलं. त्यानंतर अर्जुनवरती सुद्धा नंदाच्या इथे आता खोट्या खुनाचा आरोप करत त्याला सुद्धा जेलमध्ये ठेवलं. म्हणजे ती स्वतः जेव्हा शिक्षा भोगायची वेळ येते तेव्हा मात्र वेड्यासारखी वागणार, मी काही नाही केलं, मी काही नाही केलं असं म्हणणार, अश्विन येईल मला वाचवेल. स्वतः शिक्षा भोगायला गेल्यानंतर सगळ्या गोष्टी आठवतात, नवरा आठवतो, पण जेव्हा त्याच नवऱ्याला फसवत असते, त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या माणसांबरोबर फिरत असते, तेव्हा मात्र तिला कुणीही दिसत नाही. आणि म्हणूनच प्रेक्षकांनो, प्रियाला अजून एक धक्का बसणार आहे. आणि तो धक्का म्हणजे इथे आता येणाऱ्या भागामध्ये प्रियाची दुसऱ्या दिवसाची हेअरिंग लागलेली असते, तिची केस असते कोर्टामध्ये. तेव्हा चैतन्य फोन करून सांगतो अर्जुनला, तो म्हणतो की उद्याच आपल्याला प्रियाच्या इथे केसची आता तारीख मिळालेली आहे कोर्टामध्ये, आपण तिथेच भेटू. अर्जुन म्हणतो की बरं बरं ठीक आहे, आपण आता तिथेच भेटूया. आणि अर्जुन त्या ठिकाणी कोर्टामध्ये आता जातो. आणि त्याच्या आधी प्रेक्षकांनो काय घडलेलं असतं, प्रियाला आता चक्कर येते. सगळ्यांना वाटत असतं की प्रियाला चक्कर काय येते, तर तिला अशक्तपणा आला असेल, ती काही खातपीत नाही आहे ना, तिथलं जेवण आवडत नाही, दुसऱ्यांच्या जीवावरती चांगलं चुंगलं खायची सवय झालेली असते तिला. त्यामुळे आता तिथलं जेलमधलं जेवण तिला नकोसं वाटत असतं आणि म्हणूनच मग ती खात नसते. पण डॉक्टर काय म्हणतात, डॉक्टर खूपच हुशार, ते म्हणतात की तू खाल्लं पिलं पाहिजे. तुझा नवरा इथे आल्यानंतर त्याच्याबरोबर तुला बोलायला ताकद पाहिजे की नको. नवरा भेटायला आला आणि तुला चक्कर आली, मग तू काय त्याच्याशी बोलणार, काय डिस्कस करणार. तेव्हा ती म्हणते हो बरोबर आहे बरोबर आहे, मी खाते. आणि मग ती खाते, पण तिला उलटी वगैरे होते, तिला चक्कर येते. जेव्हा डॉक्टर येऊन तिला चेक करतात ना, तेव्हा प्रिया प्रेग्नेंट आहे असं समजतं. आणि तेव्हा इथे आता प्रिया प्रेग्नेंट असते तर तिला खूप आनंद होतो. हवालदार मॅडम म्हणतात, ये बाई तू तुझी काळजी घ्या, तू प्रेग्नेंट आहेस, जे काही बोलायचं आहे ते कोर्टामध्ये सांग, मग कोर्ट जो निकाल देईल ना तुला, ते तुला ऐकावं लागेल. आणि तेव्हा काय होतं, प्रिया म्हणते की चला आता बाळाचं भांडवल करायचं. आता काय करते, एकदा का उद्या कोर्टामध्ये उभी राहिली की मी म्हणेन की माझं लग्न अश्विन बरोबर त्याच्या मर्जीने झाले, मी काही त्याला फसवलं नव्हतं, त्यालाच माझ्याबरोबर लग्न करायचं होतं आणि हे बाळसुद्धा त्याचंच आहे. त्यामुळे आता बाळाचं भांडवल करून सुभेदारांच्या घरावरती परत कब्जा करते. अश्विनला आता बाळाची शपथ वगैरे देऊन त्याला पुन्हा माझ्या बाजूने करते, अशी तयारी तिने केलेली असते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, अर्जुनला माहिती नसतं की ती प्रेग्नेंट आहे. आणि मग कोर्टामध्ये तारीख असते, सगळेजण जमलेले असतात. तेव्हा प्रियावरती झालेले सगळे आरोप सिद्ध होतात. अर्जुन अगदी स्टार्टिंगपासून ते एंडिंगपर्यंत प्रियाने कशी आमच्या आयुष्यामध्ये खोटी तन्वी म्हणून एंट्री घेतली, कशा पद्धतीने मधुभाऊंच्या विरोधात खोटी साक्ष दिली, रविराज काका आणि प्रतिमा आत्याला फसवलं, कॉलेजला ॲडमिशन घेते म्हणून रविराज काकांचा खूप पैसा लुबाडला, त्यानंतर त्याची अर्धी प्रॉपर्टी नावावरती करून घेतली, प्रतिमा आत्याला वेड्या होण्यासाठी चुकीच्या गोळ्या दिला आणि स्वतःची आई म्हणून इथे आता प्रतिमा आत्याला वेडं करण्याचा तिने प्रयत्न केला, आग लावून तिला जाळून मारण्याचा प्रयत्न केला, सुभेदारांच्या घरामध्ये प्रत्येक व्यक्तीला तिने पर्सनल लेवलवरती त्रास दिला. त्याचबरोबर मैनावती आणि सदा तिचे खरे आईवडील आहेत, पण त्यांनासुद्धा तिने मारण्याचा प्रयत्न केला. इथे आता सगळ्या लोकांना कशा पद्धतीने त्रास दिला या सगळ्या गोष्टी समोर येतातच. पण संतोषला इथे तिने कसं अडकवलं, संतोषने साक्ष दिलेली असते की नंदाचा खून हिनेच केला, शांताचा खून हिनेच केला, पण इथे संतोषला खोटी साक्ष द्यायला सांगितली आणि जर मी तसं केलं नाही तर माझ्या बायकोला मारलं जाईल,
तिच्या सुंदर चेहऱ्यावरती मी वार करेन, तिला मारून टाकेन अशी धमकी दिल्यामुळे मी माझ्या बायकोसाठी हा आळ स्वतःवरती घेतला. पण खून करणारी व्यक्ती ही प्रिया मॅडमच आहेत असं आता संतोषने सुद्धा कबूल केलेलं असतं. त्यामुळे पूर्ण आजीला, अस्मिताला, कल्पनाला, प्रताप काकांना, अश्विन, चैतन्य, अगदी इथे अर्जुन, सायली सगळ्यांना कशा कशा पद्धतीने तिने त्रास दिला ना. मैपत, साक्षी, नागराज यांना त्यांच्या गुन्ह्यामध्ये मदत केली. अगदी इथपर्यंत ते इथे अगदी अधिराज असू दे किंवा तिचा पहिला बॉयफ्रेंड सँडी असू दे, इथपर्यंत सगळ्या लोकांनी साक्ष दिलेली असते. प्रियावरचे सगळे गुन्हे इथे सिद्ध होतात. तिने शांताचा खून केला हे सुद्धा सिद्ध होतं. आणि मग काय तर प्रियाने आता खून केला आहे, ती एक खुनी आहे, मग तिला शिक्षा तर होणार. तेव्हा तिला जन्मठेपेची शिक्षा होते. काय होते तर जन्मठेपेची तिला शिक्षा आता सुनावली जाते. आणि मग जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यानंतर मग ती म्हणते, पण जज साहेब, एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी खुनी आहे हे सगळं सिद्ध झालं, पण मी प्रेग्नेंट आहे, म्हणून तुम्ही मला काय आता जन्मठेपेची शिक्षा देणार का? माझ्या पोटामध्ये अश्विनचं बाळ आहे. तेव्हा इथे जज साहेब म्हणतात, काय ही प्रेग्नेंट आहे? तेव्हा इथे वकील, डॉक्टर तिथे असतात, ते म्हणतात की हो त्या प्रेग्नेंट आहेत म्हणून ते रिपोर्ट वगैरे दिले जातात. तेव्हा इथे अश्विनला आता असं वाटतं, ही आता प्रेग्नेंट कशी? म्हणजे मी तर हिच्याबरोबर एवढा कधी संबंध ठेवलाच नव्हता आणि त्याला आता प्रियाची वाट लावायची असते. तेव्हा इथे अश्विन काय म्हणतो, पण कशावरून ही प्रेग्नेंट आहे? तर रिपोर्ट आहेत. तेव्हा अश्विन म्हणतो, हे बाळ माझं नाही आहे, कारण का माझ्याबरोबर लग्न झालेलं असताना ही तिचा एक्स बॉयफ्रेंड सँडी आणि अधिराज, माझ्यानंतर लग्न झाल्यानंतरसुद्धा ती ज्या मुलाला डेट करत होती तो, आणि त्यांच्यासारखी अजून कितीतरी मुलं तिच्या आयुष्यात होती. त्यामुळे हे बाळ माझं नाही आहे, मी ह्या बाळाचा बाबा नाही आहे. काहीही झालं तरी ह्या गुन्हेगार बाईचं बाळ आणि तिला मी स्वीकारणार नाही. मी तिच्याबरोबर लग्न केलं होतं, पण ते ती तन्वी आहे म्हणून तरीसुद्धा मी तिला सांभाळलं असतं, पण ती एक नंबरची खोटाडी आहे, फ्रॉड आहे. तिने माझ्या कुटुंबाला मला खूप त्रास दिला आहे, त्याच्यामुळे हे बाळ कशावरून माझं आहे? तेव्हा प्रिया म्हणते, अश्विन अरे असं काय करतोयस? हे बाळ आपल्या दोघांचं आहे. अश्विन म्हणतो, अजिबात नाही, माझा तुझ्यावरती काडी मात्र विश्वास नाही आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की अश्विन जे काही बोलतोय ते अगदी बरोबरच आहे. ह्या मुलीवरती, इतक्या खोटाड्या आणि नीच मुलीवरती आम्ही विश्वास का ठेवायचा? आणि तसंही हे बाळ आता जरी ती म्हणते की अश्विनचं आहे, पण तरीसुद्धा तिने फसवणुकीच्या माध्यमातूनच हे सगळं निर्माण केलेलं आहे ना. त्यामुळे आम्हीसुद्धा या गोष्टीवरती विश्वास नाही ठेवणार की हे बाळ अश्विनचंच आहे. त्यामुळे इथे आता सगळ्या टेस्ट वगैरे केल्या जातील. आणि तेव्हा इथे अश्विन एक गोष्ट क्लिअर करतो की काही झालं तरी ह्या मुलीला मी माझ्या घरी परत घेऊन जाणार नाही आहे. जिथे तिने माझ्या कुटुंबाला त्रास दिला, सगळ्यांना फसवलं, अशा गुन्हेगार मुलीचा आणि माझा काडी मात्र काही संबंध नाही. उलट मी तिला लवकरात लवकर डिवोर्स देणार आहे, असं इथे अश्विनने क्लिअर केलेलं असतं. आणि तेव्हा इथे कोर्टाला सुद्धा तो निर्णय मान्य करावा लागतो, कारण का त्याला कुठल्याही पद्धतीचा संबंध ह्या गुन्हेगार मुलीशी ठेवायचेच नाही आहे. प्रिया म्हणते, अश्विन असं का करतोयस तू? अरे मला घरी घेऊन चल, आता ह्या अवस्थेत तू मला जपलं पाहिजे. तो म्हणतो, अजिबात नाही, काहीही झालं तरी तुला मी माझ्या घरामध्ये आता पुन्हा घर पोखरायला घेऊन जाणार नाही, अगदी किती आणि काहीही झालं तरीसुद्धा. मग इथे प्रियाचा प्लॅन पूर्णपणे फसला जातो. कोर्टाला जो काही निकाल द्यावा लागेल तो निकाल तिला मान्य करावाच लागेल. आणि त्यामुळे इथे आता प्रिया जो काही विचार करत असते की बाळाचं भांडवल करून मी पुन्हा अश्विनबरोबर जाईन, तर इथे आता अश्विनने तर नकारच दिलेला असतो. बाळाला आणि प्रियाला दोघांनासुद्धा नाकारलेलं असतं. आणि त्यामुळे इथे प्रियाची चांगलीच बोलती बंद झालेली असते. आत्तापर्यंत केलेल्या घाणेरड्या कृत्यांची तिला चांगली शिक्षा मिळालेली असते. आणि मग इथे आता ती शिक्षा भोगायची वेळ आलेली असते. लोकांना त्रास देताना त्यांना त्रास होतो हे बघून आनंद साजरा करणारी प्रिया, जेव्हा तिच्या दुःखाला ते आलं, तिच्या वाट्याला ते दुःख आलं, तेव्हा इथे आता तिला सगळे लोक आपलेसे वाटत असतात. सगळे लोक तिला जवळ हवी असतात, पण ती कुणाची कुणीच नाही आहे. ना ती रविराज किल्लेदारांची कुणी आहे, ना ती सुभेदारांची, ना ती आता मैनावती आणि सदाची कुणी आहे.
मधुभाऊंबरोबर असलेलं नातं तर तिने कधीच तोडून टाकले. त्यामुळे इथे प्रियाने जरी सांगितलं असेल की ती आता एका बाळाची आई होणार आहे, तरीसुद्धा अश्विनने ते बाळ नाकारलेलं असतं आणि प्रियालासुद्धा नाकारून त्याने आपल्या स्पष्ट शब्दामध्ये सांगितलेलं असतं की माझं काही देणं घेणं नाही आहे, असं म्हणत तो कोर्टातून बाहेर पडलेला असतो. तर इथे संपूर्ण भर कोर्टामध्ये अश्विनचा निर्णय ऐकून प्रियाच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते. त्याच्या नजरेमध्ये तिच्याबद्दल तिला इतकं प्रेम दिसायचं, त्याच नजरेमध्ये तिला स्वतःबद्दल तिरस्कार दिसत असतो. तेव्हाच तिने ओळखलेलं असतं की मी जे पेरलंय ते हे सगळं उगवलेलं आहे. सायली म्हणत होती की सुधार प्रिया, आता तरी सुधार, चांगलं वागण्याचा प्रयत्न कर. नशिबाने तुला ही माणसं भेटलीत, नशिबाने आपल्या वाट्याला ही इतकी चांगली माणसं आलीत. त्यांचा आदर कर, त्यांचा रिस्पेक्ट कर. पण तरीसुद्धा कधीच तिने एकाही माणसाचा आदर हा मनापासून केला नाही. स्वतःच्या स्वार्थासाठी आणि मतलबासाठी ती फक्त सगळ्यांबरोबर चांगलं वागत होती. नाहीतर प्रियाच्या मनामध्ये फक्त इथे पैसा, प्रॉपर्टी, संपत्ती सगळं काही लुबाडायचं, सगळ्यांना रस्त्यावरती आणायचं, सायली अर्जुनला उद्ध्वस्त करायचं, अस्मिताला घरातून हाकलून द्यायचं. ती इथे कल्पनाला म्हणायची कल्पी, प्रतापला म्हणायची म्हाताऱ्या, पूर्णाजी जी जिच्यावरती जीवापाड प्रेम करायची तिला म्हणायची थेरडी, म्हातारडी, आणि अश्विनला म्हणायची बिंडोक, आणि चैतन्यला म्हणायची अर्जुनचा चमचा, विमलला इथे घरातली मोलकरीण. सगळ्या गोष्टींमध्ये सगळ्यांना नावं बोटं ठेवणारी प्रिया आता लोक तिला नावं बोटं ठेवत असतात. कारण शेवटीला तिचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर आलेला असतो. शांताची खुनी, त्याचबरोबर सगळ्यांना फसवून नामानिराळी राहणारी ही प्रिया किती क्रूर आहे हे जेव्हा दुनियेच्या समोर येतं ना, तेव्हा सगळीजणं तिला छिथू करत असतात. आणि त्यामुळे इथे प्रियाची लायकी आता समोर आलेली असते. अशा रीतीने प्रेक्षकांनो, बाळाला नाकारत इथे आता अश्विनने तिची लायकी काढत तिथून आता निघून गेलेला असतो.